नंदुरबारमधील हिंसाचार आणि गोवारी हत्याकांडाची आठवण नेमकं काय घडलं? नंदुरबार हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि याच जिल्ह्यात नुकताच मोठा हिंसाचार झाला, ज्यात अनेक लोक जखमी झाले आणि या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली. या दंगलीचा आणि लाठीचार्जचा संबंध 8 ते 9 दिवसांपूर्वी झालेल्या एका खुनाशी जोडला जात आहे. आदिवासी समाज आक्रमक झाला आहे कारण त्यांच्या एका नेत्याला ठरवून मारण्यात आलं असल्याचा त्यांचा आरोप आहे. हा आक्रोश पाहून अनेकांना 1994 मध्ये झालेल्या गोवारी हत्याकांडाची आठवण होते आहे, ज्यात 114 आदिवासींनी आपला जीव गमावला होता. नंदुरबारमध्ये काय घडलं? सप्टेंबर 16 रोजी नंदुरबार शहरात सिंधी कॉलनी परिसरात जयबाबा वळवी या आदिवासी युवकाचा खून करण्यात आला. ही घटना घडत असतानाचा व्हिडिओ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. विशेष म्हणजे घटनास्थळी विदाऊट ड्रेस कोड एक पोलीस अधिकारी उपस्थित होते, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही असा गंभीर आरोप आदिवासी समाजाकडून करण्यात येत आहे. खुनानंतर जयबाबा वळवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण प्रकृती गंभीर असल्याने सप्टेंबर 17 रोजी त्यांना सुरत येथील दवाखान्यात हलवण्यात आलं, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांची भूमिका. पोलिसांनी हा खून वैयक्तिक कारणावरून झाल्याचं सांगितलं आहे. आदिवासी समाजाचा आरोप. आदिवासी समाज याला बिगर आदिवासी समाजाकडून आदिवासी समाजाला दाबण्याचा प्रयत्न म्हणत आहे. यात राजकारणी आणि पोलिसांचा हात असल्याचा त्यांचा मोठा आरोप आहे. जयबाबा वळवी कोण होते? जयबाबा वळवी हे केवळ तरुण नव्हते, तर ते आदिवासी ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष आणि युवा जागृत आदिवासीचे नेते होते. ते आदिवासी समाजाला त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत होते, ज्यामुळे समाज आक्रमक झाला आहे. आंदोलन आणि हिंसाचार. खुनाच्या निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा पार पडल्यानंतर कार्यालयाच्या आवारातील गाड्यांची तोडफोड झाली, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज देखील केला. यात पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते जखमी झाले. या घटनेमुळे नंदुरबार शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या परिस्थिती शांत असली तरी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे आणि 1994च्या गोवारी हत्याकांडानंतर पहिल्यांदाच समाज इतका आक्रमक झाल्याचं सांगितलं जात आहे. गोवारी हत्याकांड 1994 काय घडलं होतं? आदिवासी समाज एवढा पेटून उठल्याने या घटनेची तुलना 23 नोव्हेंबर 1994 रोजी झालेल्या गोवारी हत्याकांडाशी केली जात आहे. गोवारी जमातीची मागणी. गोवारी ही स्वतंत्र आदिवासी जमात आहे. गोंड गोवारी हे मूळ गोवारीच असल्यामुळे आम्हाला देखील इतर अनुसूचित जमातींप्रमाणे आरक्षणाच्या सवलती मिळाव्यात ही त्यांची मुख्य मागणी होती. नागपूर मोर्चा. याच मागणीसाठी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान गोवारी समाजाने नागपूरला धडक दिली. त्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. चेंगराचेंगरी आणि मृत्यू. मुख्यमंत्री शरद पवार मोर्चाला भेट देणार नाहीत अशी चर्चा सुरू झाल्यानंतर सकाळपासून वाट पाहणारा आदिवासी समाज आक्रमक झाला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. यातूनच मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 71 महिला, 17 पुरुष आणि 23 लहान मुले अशा एकूण 114 जणांचा मृत्यू झाला. 500 पेक्षा जास्त मोर्चेकरी जखमी झाले होते. परिणाम. या घटनेनंतर सरकारवर मोठी टीका झाली आणि तत्कालीन आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी अवघ्या 18 तासांत राजीनामा दिला होता. गोवारी हत्याकांडाची आठवण काय येते? गोवारी समाजाला तब्बल 29 वर्षांनी म्हणजेच 2018 मध्ये आदिवासी जमातीचा दर्जा मिळाला. नंदुरबारमधील सध्याच्या घटनेमुळे गोवारी हत्याकांडाची आठवण येण्याची कारणे. 1. आदिवासी समाजाचा तीव्र आक्रोश. दोन्ही घटनांमध्ये आदिवासी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आणि न्याय न मिळाल्याचा रोष दिसून येतो. 2. हिंसाचार आणि लाठीचार्ज. नंदुरबारमध्ये झालेली दंगल आणि लाठीचार्जची घटना ही 1994च्या घटनेतील चेंगराचेंगरी आणि पोलीस कारवाईची आठवण करून देते. 3. राजकीय आणि पोलीस संबंधांचे आरोप. नंदुरबारमध्ये खुनाच्या आरोपीचे राजकारण्यांशी चांगले संबंध असल्याचा आणि पोलीस राजकारण्यांच्या संगनमताने कारवाई होत असल्याचा आरोप आहे, जो त्यावेळच्या सत्ताधारी पक्षावरील टीकेची आठवण करून देतो. आदिवासी समाज हा आरक्षणाच्या मागण्या आणि हक्कांवरील रोष यामुळे आक्रमक होतो. सध्या नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाला न्याय हवा आहे आणि या खुनात राजकारणी नेत्यांचा आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप ते करत आहेत. या सगळ्या मागण्यांवर आणि घटनेवर सरकार कोणता निर्णय घेते, आरोपींना शिक्षा मिळते का, हे पाहणं महत्त्वाचं